अमरावती शहरात अंमली पदार्थाविरोधात गुन्हे शाखेची मोठी कारवाई करण्यात आली। शहर गुन्हे शाखेने अवैधरित्या मॅफेड्रॉन एमडी या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमाला सापळा रचून अटक केली। या कारवाईत 2 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी पेट्रोलिंग दरम्यान गुन्हे शाखेला खात्रीलायक माहिती मिळाली की एक इसम मोपेडवरून एमडी पावडर विक्रीसाठी येत आहे। या माहितीच्या आधारे आदेश हॉटेल ते चौधरी चौक दरम्यान सापळा रचण्यात आला। पोलिसांनी सय्यद नाझीम सय्यद कासिम वय 35 वर्ष राहते पटवा चौक मसानगंज अमरावती याला ताब्यात घेतले। आरोपीच्या ताब्यातून 11.390 ग्रॅम एमडी मॅफेड्रॉन पावडर किंमत अंदाजे 1,11,900 रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा डिओ मोपेड MH 27 CE 7813 किंमत अंदाजे 70,000 रुपये आणि एक मोबाईल असा एकूण 2,01,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 5926 नोंद करण्यात आला असून आरोपी विरुद्ध NDPS कायद्यानुसार कलम 8 क 21 ब 22 ब व 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर एमडी पदार्थ कुठून आणण्यात आला व शहरात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास गुन्हे शाखेकडून ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। अमरावती शहरात अंमली पदार्थाविरोधात पुढील काळातही धडक मोहीम राबवण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यू महाराष्ट्र 24 न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।